अरे बापरे, हे काय घालून फिरतायत हो? सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सुरुवातच इडली आणि सांबारपासून झाली. आहा, माझं फेवरेट. महिनाभर मला नाश्त्यासाठी दिलं ना तरी पण चालेल. आज सुट्टी होती त्यामुळे सगळंच निवांत. मस्त नाश्ता झाला आणि आता दुपारच्या जेवणासाठी काय, मग शुभमने आणलं मटण. खूप दिवसांनंतर आज मी मटण खाणार होतो आणि त्यातही प्लस पॉइंट म्हणजे अहो बोलले मी भाजी ठेवणार. हा हा हा, एवढं बरं वाटलं काय सांगू. मी भाजी करणार असं जरी असलं तरी हळद मसाला मीठ आपल्यालाच टाकायला लागतं. फ्लिपकार्ट इन्स्टंट डिलिव्हरीवरून थोडंसं सामान मागवलं आणि तुम्हाला सांगू हे कांदे मला कितीला पडले? 1 रुपया. कधी कधी अशा ऑफर्स मिळतात. 2 बीट 9 रुपये आणि खूपच जास्त स्वस्त. ह्यामध्ये 10 क्यूब्स आहेत चीजचे आणि हे लिटरली 100 रुपयाला फक्त आहे. नाही तर नुसता 1 क्यूबच बाहेर मला वाटतं 20 की 30 रुपयाला मिळतं. कधी कधी इन्स्टंट डिलिव्हरी पण फायदेशीर ठरते. अहोंची हाक आली, नियू बघायला ये भाजी. काय सुंदर कलर आलेला आणि तितक्यातच आला हेतूचा कॉल. तिला पण आज सुट्टी, त्याच्यामुळे भरपूर वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि आपली मटणाची भाजी दाखवून थोडंसं जळवलं पण. काय भारी दिसते. संध्याकाळी पगोड्याला जायचं ठरवलं. बोरिवलीला आहे, खूप सुंदर जागा आहे आणि आपल्या घरातून तो दिसतो सुद्धा. सध्या धुकं आहे त्याच्यामुळे तेवढं क्लिअर नाही, पण कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आपल्या घरापासनं एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि तिथे जेट्टीने जायचं असतं हे तर मला तिथे गेल्यावरच कळालं. गेल्या गेल्या ह्या एवढ्या साऱ्या पक्ष्यांनी आमचं स्वागत केलं. दिसायला खूपच गोंडस होती. शुभम बोलतो 3 पक्ष्यांचं मिक्सचर आहे ती, कबूतर, बगळा आणि बदक. बघताय ना, जेट्टी तर आली पण इथून दिसणारा सनसेट तर पहा काय सुंदर. आपला नंबर लागतोय की नाही, पण फायनली लागला. शेवटून तिसरा. अगदी 8 ते 10 मिनिटाची राईड होती पण मज्जा आली. तिथून उतरल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही पगोडा इथे पोहोचून जाल आणि आज सुट्टी त्यामुळे गर्दी. गाडी पार्क केली आणि मग 2 मिनिटाचा वॉक. पण काय सुंदर आहे हो. एंट्री केली आणि आम्हाला लागला झटका. शुभमला दिला एक स्कार्फ, का तर त्याची लुंगी बांधायला 3/4 इथे अलाउड नाही. आणि त्यानंतर आम्ही जे काही हसलोय बाप रे. मी त्याला मस्त लुंगी बांधून दिली पण ती त्याला इतकी टाईट झाली की त्याला चालता सुद्धा येत नव्हतं. नेहमी मी त्याचा हात मागायची, आज चक्क त्याने माझा हात मागितला, का तर चढायलाच जमत नाही. अतिशय सुंदर परिसर आहे आणि मेडिटेशनचा जो हॉल आहे बाप रे, बघाल तर किती मोठा तो. कधीतरी निवांत येऊन टाइम स्पेंड करायला काही हरकत नाही. खालच्या फ्लोअरला काही शॉप्स पण आहेत, सो तिथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता. टायमिंग जरी 7चं असलं तरी 5 वाजेपासून हे बंद व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे जाणार असाल तर लवकरच जा. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच.